आदरणीय कापसे साहेब, तसेच रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अडसूळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आज आम्ही बौद्ध समाज रावेर तालुक्याच्या वतीने जे या ठिकाणी आंदोलन उभारले, आंदोलन करीत आहोत, तर त्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या महिनाभरापासून संपूर्ण जिल्ह्याभरात बौद्ध समाजावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं असून आता अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे। फक्त आपण चर्चा ऐकतो, परंतु मी कोणावरही विनाकारण कुठलेही आरोप करणार नाही। सर्वात महत्त्वाचं मी आमच्या आंदोलनात जे आज आमचे बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेले आहेत, त्यांना मी आवर्जून सांगतो की आपण नेहमी म्हणतो की कायदा हा आमच्या बापाचा आहे, म्हणून आपल्याला सर्वांना लोकशाही मार्गाने आणि कायद्याचं पालन करून कायद्याला अबाधित ठेवून आमचे आंदोलन आम्हाला करायचे आहे। आम्हाला आमचे आंदोलन करायचे आहे। आमच्या कायद्याला कुठलाही गालबोट लागायला नको, कोणीही कायदा हातात घ्यायला नको। जर आमच्या बाबासाहेबांचा कायदा आम्ही हातात घ्यायला लागलो तर भविष्यात कोणीही जे जातीवादी मानसिकतेचे लोक आहेत ते आमच्या कायद्याची, आमच्या बाबासाहेबांच्या कायद्याची पायमल्ली करतील, या गोष्टी विसरता कामा नये। म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आमचं जे आंदोलन आहे ते लोकशाही मार्गानेच झालं पाहिजे आणि रीतसर लोकशाही मार्गाने आम्हाला सन्माननीय तहसीलदार साहेब, PI साहेब यांना आमच्या समाजाकरता न्याय मागायचा आहे की आम्हाला साहेब आपल्याकडनं न्यायाची अपेक्षा आहे। साहेब, आमचं हे आंदोलन जे चाललेलं आहे गेल्या महिनाभरापासून आमच्या जिल्ह्यात सर्व बोदवड तालुक्यातील चिचखेडा सिंग या गावात साहेब 4 जानेवारी 2024 रोजी बौद्ध समाजाचे ज्या गावात फक्त 4च घरं आहेत, त्या 4 घरांमध्ये हा मुलगा रवींद्र इंगळे साहेब गेल्या 6 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतची गटर ही काढली पाहिजे, आमच्या घरासमोर घाण आहे, हे फक्त सांगायला ग्रामपंचायतमध्ये गेला म्हणून याला मारहाण झाली आणि याला त्या गावातून हकलून लावलं। तर गेले 6 महिने हा गावातून बाहेर राहून, तालुक्यातून बाहेर राहून हा पुन्हा 6 महिन्यानंतर त्याचं 2 जानेवारीला लग्न झालं आणि तो 3 जानेवारीला गावात परतला आपल्या पत्नीला घेऊन। तर काही एक कारण नसताना, कुठलाही भांडण नाही, कुठलाही वादविवाद नाही, काहीच नाही। साहेब, आम्ही जे बोलतो आपण त्याच्यावर विश्वास करा असं आमचं म्हणणं नाही, परंतु आम्ही जे मांडतोय त्या गोष्टीचा आपण विचार करावा ही आमची आग्रहाची मागणी राहील। या मुलाला जो 6 महिन्यानंतर आपल्या पत्नीला घेऊन गावात आला, काही कारण नसताना काही गावगुंडांनी घरात बेकायदेशीर शिरले, त्याला घरात मारहाण केली, त्याचं तोंड दाबून त्याला एक शेतात घेऊन गेले आणि तिथं जाऊन साहेब धारदार शस्त्राने याच्यावर हल्ला केला। तर साहेब, हे मी कुठलेही आरोप करणार नाही, मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्या ठिकाणी हा कसा तरी आपला जीव वाचून शेताच्या मार्गाने बोदवड ग्रामीण रुग्णालयात पोहोचला। बोदवड ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी याला रेफर केलं सिव्हिल हॉस्पिटलला। सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतरही साहेब रात्री 12:30 वाजेपर्यंत कोणी त्याच्याजवळ नव्हतं। रात्री त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना फोन केला, आमच्या कार्यकर्त्यांनी मला फोन केला आणि मी कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही तात्काळ त्याची दखल घ्या, तिथे जाऊन त्याला काय कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टीची काळजी घ्या। म्हणून सर्व कार्यकर्त्यांचे सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे धावले, त्याची काळजी घेतली। नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी 12 वाजेला रुग्णालयात गेलो, तोपर्यंतही कोणी पोलीस कर्मचारी तिथे आलेले नव्हते। नंतर 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान एक कॉन्स्टेबल आला आणि त्याचा जबाब घ्यायला लागला। ठीक आहे म्हटलं, तुम्ही जबाब घ्या। त्यानंतर मी त्याला डिस्चार्ज केलं, तिथून बोदवडला त्याला घेऊन गेलो 5 वाजेला। 5 वाजेला गेल्यानंतर मी PI साहेबांना विनंती केली की साहेब, इतकी मोठी घटना घडलेली आहे, त्याच्या कुटुंबातल्या महिलांना सुद्धा मारहाण झालेली, त्या मारहाण करायचे व्हिडिओ सुद्धा साहेब माझ्याजवळ आहेत। मारहाण झालेली साहेब आपण नाही दाखल करून घ्या। तर PI साहेबांचा सरळ मला जबाब होता अन्याय अत्याचाराच्या विरोधात
तर साहेब त्या दिवशी पोलीस स्टेशनला PI साहेबांची जी भाषा होती, बोलायची पद्धत होती, तर PI साहेबांचं म्हणणं असं होतं की त्याचं जे स्टेटमेंट घेतलं गेलेलं आहे त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करणार, तुम्हाला जायचं असतं तुम्ही आमच्या विरुद्ध कोर्टात जा. मग मला थोडंसं साहेब त्या ठिकाणी विचित्र वाटलं आणि मी PI साहेबांना बोललो की साहेब मी कुठल्याही कोर्टात जाणार नाही, न्यायालयात जाणार नाही, मी आपल्याला दाखल करायची विनंती केलेली आहे, माझी विनंती की आपण ते दाखल करावं. नंतर त्यांनी मान्य केलं, ठीक आहे मी दाखल करतो. त्यांनी दाखल केलं साहेब, त्यांनी FIR दाखल केली. साहेब ही FIR यांचा निषेध करतो. सर्वात महत्वाचा विषय साहेब की गुंजाळ साहेब यांनी कलमा न लावण्याचं कारण की त्या संदर्भात मलाही फोन येऊन गेला की भाऊ असं काही घडलेलं नाहीये, तुम्हाला विनंती आहे माझी की तुम्ही हे माघार घ्या. ते माझ्या मतदारसंघाचे लोक आहेत. म्हणजे साहेब सांगायचा अर्थ असा की हे प्रकरण दडपण्यासाठी स्थानिक लोकांचा जे राजकीय लोक आहेत त्या लोकांचा पोलीस प्रशासनावर दबाव असल्या कारणाने त्यांनी बौद्धांवर जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे. म्हणून आम्ही PI गुंजाळ यांचा निषेध करतो आणि जे राजकारणी या प्रकरणाला दडपण्याचा प्रयत्न करत असतील त्या राजकारणी लोकांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. साहेब हे जे FIR दाखल झालेले आहे त्यानुसार हा मुलगा आजही त्या गावात राहत नाही, कारण की आज सुद्धा त्याला धमक्या दिल्या जातात. त्याला जवळपास 10 वेळेस DYSP ऑफिसला बोलवलं गेलं. जेव्हा आम्ही SP साहेबांना भेटलो, साहेबांना सांगितलं की साहेब ही FIR आहे, FIR नुसार कलमा लागलेल्या नाही, तेव्हा SP साहेबांनी PIला फोन करून सांगितलं की तू अशी चुकी का केली म्हणून. तेव्हा या PI गुंजाळ त्यांनी मला फोन केला आणि मला सांगितलं भाऊ तुम्ही नाराज होऊ नका, 5च मिनिटात मी सर्व कलमा लावतो. पण नेमकं असं काय झालं साहेब की मला फोन करून सांगतात ते की भाऊ 5च मिनिटात मी कलमा लावतो, 5च मिनिटात कलमा लावतो. अहो साहेब तुम्हाला विनंतीच करायची गरज नाही. जर तुम्ही कर्तव्य पार पाडलं असतं तुमचं तर तुम्हाला कुठल्याही आनंद आविष्कारला, कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही पुढाऱ्याला तुम्हाला हात जोडायची गरज. हे वाजले, हे दहशत पसरवण्याचं काम करताय, हे कालाही अटक केलेलं नाही. आज हे लोक मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहून तिथून फोटो सेशन करतात की आमचं कोणी काही करू शकत नाही, आमच्याजवळ 2 मिनिटं मोठ्या प्रमाणात पैसा आहे. काय मी फक्त हे आपल्या भावना भडकवायसाठी बोलत नाही, जी सत्यता आहे ती आता समोर मी मांडायचा प्रयत्न करीत आहे. म्हणून साहेब आमची विनंती आहे की जे असे गाव गुंड असतील, जे विनाकारण गावाचं वातावरण दूषित करत असतील, जे एखाद्या समाजावर अन्याय करत असतील आणि विशेषतः आमच्या बौद्ध समाजावर अन्याय करत असतील, साहेब आतापर्यंत बदनाम आमचा बौद्ध समाज झाला की हे लोक गोंधळ करतात, हे लोक बेकायदेशीर कृत्य करतात. परंतु साहेब हे आम्ही आता दाखवून दिलेलं आहे की आमच्या महापुरुषांचे फोटो तोडल्यानंतरही आम्ही संयम ठेवला. आम्हाला जे कायदेशीर करायचं होतं ते आम्ही केलं, कायदेशीर गुन्हा दाखल झाला. म्हणून साहेब आपल्याला विनंती आहे की ह्या ज्या गाव गुंडांनी जे महापुरुषांची विटंबना केली, गावाचं वातावरण दूषित केलं, त्या लोकांना आपण तात्काळ करण्याचे आदेश दिले पाहिजे. आदरणीय आनंद भोईसकर, सर्व कार्यकर्ते आणि समाज बांधवांनो, आपल्या त्या विविध ठिकाणच्या मागण्या आहेत जिल्ह्यामधील, त्या चोपडा असेल, बोदवड, जामनेर, त्यानंतर निंबोरा आपल्या तालुक्यामधील, तर सविस्तर विवेचन आनंद भाऊंनी केलं आहे. यांचं आता निवेदन स्वीकारत आहेत आणि आपल्या ज्या मागण्या आहेत मी आपल्या मागण्या वरिष्ठ स्तरावर जिल्हाधिकारी महोदय यांना आपलं विवेचन कराल. आपण आता जो आंदोलन आहे अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी केलं, त्याबद्दल मी आनंद भाऊ, सर्व कार्यकर्ते, समाज बांधव यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. आजच्या या रस्ता आंदोलनाकरता रावेर तालुक्यातून तो भरगत समाज या ठिकाणी आलेला आहे. त्या सर्वांचं समाजाच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय भीम. आज रावेर तालुका रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नेह निशान सामाजिक संघटना आणि सर्व बौद्ध समाजातील आमच्या माता भगिनी ज्या तरुण आहेत यांच्या सहकार्याने या ठिकाणी बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही रास्ता रोको आंदोलन हे केलेलं होतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात
बौद्ध समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे वाढलेलं आहे। बोदवड तालुक्याची घटना झाली। आजपर्यंतही पोलीस प्रशासनाकडून सुद्धा बोदवड पोलीस प्रशासन संपूर्ण पोलीस प्रशासनाचा विषय मी करणार नाही, कारण की पोलीस प्रशासनाने SP राजकुमार साहेबांनी नेहमी न्याय द्यायचं काम केलेलं आहे। परंतु काही लोक पोलीस प्रशासनात राहून PI गुंजाळ सारखे हे पोलिसांची प्रतिमा मलिन करायचं काम करत आहे। पोलीस गुंजाळ यांनी बोदवडच्या घटनेत आरोपींना पाठीशी घालून बौद्ध समाजाच्या व्यक्तीवर खूप मोठा अन्याय केलेला आहे। तसंच जामनेरची घटना PI किरण शिंदे साहेब यांनी समाधान मेढे याच्या मृत्यू प्रकरणी जी दिरंगाई केली आणि जाणीवपूर्वक हे सर्व प्रकार दडपण्याचं काम केलेलं आम्ही त्यांचाही निषेध करतो। तसंच निंबोरा बुद्रुक रावेर तालुक्यातील त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह ज्योतिराव फुले, माता सावित्री, माता रमाई, माता जिजाऊ यांचे फोटो तोडून काही गाव गुंडांनी गावात दहशत निर्माण करायचं काम केलं। ते गाव गुंड सुद्धा आज मोकाटपणे फिरत आहे। त्यांचे मोकाटपणे त्यांचे दारूचे धंदे चालले आहे। गावातच राहून पुन्हा दहशत निर्माण करायचं काम करताय। त्या लोकांना आजपर्यंतही अटक झालेली नाही। म्हणून आम्ही आज या ठिकाणी सांगतो की चोपडा तालुक्यातील सुद्धा गौतम नगर या भागात जे बौद्ध समाजाचे लोक राहतात त्या लोकांना कारण नसताना एक नगरपालिकेचं कॉम्प्लेक्स बांधण्याकरता 70 वर्षापासून जे बौद्ध समाजाचे लोक राहतात ती वस्ती खाली करायचे काम नगरपालिकेने चालू केलेलं आहे। म्हणून आम्ही त्यांनाही सांगतो की बौद्ध समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका, सहनशीलतेचा अंत पाहू नका। जर बौद्ध समाजाला संघर्ष करायला तुम्ही भाग पाडत असाल तर आम्ही आज या ठिकाणी जाहीर करतो की यानंतर जर बौद्ध समाजावर अन्याय होत असतील, जे लोकांनी अन्याय केलेले त्या लोकांना अटक होत नसेल, त्यावर कारवाई होत नसेल तर आम्ही रावेर तालुक्यातच नाही जिल्ह्याभरात कुठल्याही मंत्र्यांना विरोध देणार नाही। आता आम्हाला माहीत पडलेलं आहे की 2-3 ठिकाणी अजित पवार आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत,